एक चुकीची चाल समध्या खेळाचं इस्कोट करते बघा रणवीर. ही गोष्ट आम्हाला चांगली कळली, पण विक्रमादित्यांना कधी करणार कोणास ठाऊक. हीच तर जवानी. रगत गरम हाय, माझन मस्ती, हीच तर खरी जवानी. काय रणवीर, आपल्या जवानीचे दिस विसरलाच जणू. जवानीचा माज आणि मस्ती अजूनही कायम आहे आमच्यात, पण राजे शिर्के घराण्याचं नाव जे आमच्याशी जोडलं गेलंय त्याचा मान राखण्यासाठी काही गोष्टी आम्हाला संयमाने करायला लागतात. तुमचं ही भान, तुमची शान, त्याच तर आमासनी लई कौतिक आहे. आता विक्रमादित्य राजांच्या चुकांपायी तुम्ही कशाला जीवाला इतका घोर लावून घेतायसा? काय कमी जास्त झालं तर आम्ही आहोतच की. काय चेक. बोलता बोलता तुमचं प्यादं आमच्या राजावर आलंच की. राजा राजा तवर राजा, जवर तो शिपायांच्या गराड्यात दरबारात बिनगोर असतो या. पर एकदा का तो त्यातनं बाहेर आला की एखाद्या प्याद्या पेरीस वाईट मौत होतीये त्याची. घाबरवतेस आम्हाला? नाही, घाबरवणं सावध करणं यात जमीन आसमानाचं अंतर असतं या. तर तुम्ही बिनगोर राहा. तुमचा दरबार या देशमुखाचं अडीचावं घर होण्याआधीच आम्ही त्याचा बंदोबस्त करतो की नाही बघा तुम्ही. उद्याच्या सन्मान समारंभात गप गुमान गरीब गाईवाने त्याला साईमांच्या हातनं पुरस्कार घ्यायला होते की नाही बघा. फक्त एक डाव त्याला हित येऊ द्या, मग आई अंबाबाई समद नीट करेल. काय या आला की तुमचा वजी. वहिनी, एवढं सगळं तुम्ही आणायची गरज नव्हती. मी कुणाकडनं तरी जेवण मागवून घेतलं असतं. तुम्ही स्वतः मागवून घेणाऱ्यातले असतात ना, तर मला तुमची काळजीच घ्यावी लागली नसती. चला, बोलण्यात वेळ घालवू नका. आता सुखाने 2 घास खाऊन घ्या. आता तुम्ही इतका आग्रह करताय तर जेवून घेतो, पण भूक लागली म्हणून नाही. तुमची भीती वाटते म्हणून. माझी भीती का? नाही, आता आम्ही जेवायला सुरुवात केली नाही तर 1 घास चिवचा 1 घास काऊचा असं म्हणत आम्हाला भरवायला कमी करणार नाही तुम्ही. वाह, नवरा असावा तर असा, ज्याला बघता क्षणी पत्नीच्या चेहऱ्यावरचं हसूच गायब व्हावं. जरा जास्तच आनंदात दिसतंय. नाही, हसणं थांबतच नाही म्हणून म्हणतोय. वहिनी, हसण्याचं कारणही सांगून टाकाय ना. तुम्ही राजे शिर्के घराण्याच्या मोठ्या सुनबाई. मला तर वाटतं तुम्ही या घरात हसताच कामा नये. हसण्यामुळे शिस्त बिघडते राजे शिर्के घराण्याची. कारण आम्हाला माहिती आहे, तुम्हाला आमच्यापेक्षा किंवा राजे शिर्के खानदानापेक्षा त्या डी.व्ही. देशमुखांबद्दल जरा जास्तच आदर आहे. आमचा प्लॅन त्यांना कळला म्हणून तुम्ही हसताय. नाही हो,
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी हसत होते कारण आमचा पराजय झाला असं तुम्हाला वाटलं नाही का? पण लक्षात ठेवा, तो डी.व्ही. देशमुख कधीच आमच्या समोर जिंकू शकत नाही. कोण आहे तो? ही जस्ट अ कॉमन मॅन, सामान्य शाळा मास्तर आहे तो. वाईट एवढंच वाटतंय की कोणाशी वैर घेतायत हे त्यांना अजूनही कळत नाही. वाईट आम्हालाही वाटतंय. एका सामान्य शाळा मास्तरांनी राजे शिर्के घराण्याच्या कर्त्या पुरुषाची झोप उडवली आहे. खरं तर सम्राट, अजून डी.व्ही. देशमुखांनी काहीच केलेलं नाही, तरी तुमची ही अवस्था. पण जर का हा सामान्य माणूस खरंच पेटून उठला तर पण सम्राट, डी.व्ही. देशमुखांच्या या प्रकरणामुळे एक गोष्ट आपल्या नक्कीच लक्षात आली असेल. नेव्हर अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ अ कॉमन मॅन. पुढे राजकारणात उभं राहताना ही गोष्ट आपल्याला उपयोगी पडेल सम्राट. ज्याला स्वतःच्या पायावर धड उभं राहता येत नाही त्याने दुसऱ्याचं करिअर उभं करण्याच्या गप्पा मारू नये. एक अदना सा सिपाही वक्त के पन्नों पर इतिहास बन गया. राजा तो राजा था, हाशियों पर रह गया. मणी, नमस्कार भैया साहेब. सन्मान समारंभाची सगळी तयारी झाली? होय भैया साहेब. भैया साहेब, आमची सगळी तयारी झाली. इकडे सन्मान समारंभामध्ये स्वर्गीय हंबीर राजे शिर्के स्मृती विद्या मंदिराच्या शिफ्टिंगची घोषणा आणि तिकडे राजे शिर्के चेन ऑफ मॉलच्या पहिल्या मॉलचं कन्स्ट्रक्शन सुरू. म्हणी उद्याच्या उद्या शाळेच्या इमारतीवरून बुलडोझर फिरला पाहिजे. भूमिपूजनाची तारीख अजून नक्की व्हायची आदित्यराजे. भैया साहेब, आधीच आपला खूप वेळ वाया गेलाय. विधिवत भूमिपूजन झाल्याशिवाय काम सुरू होणार नाही. भैया साहेब, चांगल्या गोष्टीसाठी कशाला हवाय मुहूर्त? काही गोष्टी परंपरा आणि रीतिरिवाजांनुसारच कराव्या लागतात. राजमाता गुरुजींना विचारून चांगला मुहूर्त निवडतील, भूमिपूजन होईल आणि मगच कन्स्ट्रक्शन सुरू होईल. रीतिरिवाज, परंपरा, रूढी. भैया साहेब, परदेशात शिकून सुद्धा तुम्ही या असल्या गोष्टींवरती विश्वास ठेवता. म्हणूनच तुम्ही काळाच्या खूप मागे आहात. नाही, आणि मला नाही वाटत हे काम तुमच्याकडनं शक्य होईल. पण मी मात्र काही झालं तरी या कामाची लवकरात लवकर सुरुवात करेन. काही झालं तरी. बघणारे सगळी कामं. अहो तुम्ही काय बसलायत? उठा ना, आवरावर नाही का करायची? साक्षी, तू एक काम कर. नाही नको, मीच करते. अहो 4 लोक आपल्या घरी येणार आहेत, तुम्हाला पण ना कळत नाही. अहो मी काय म्हणते, साडी कशी दिसते? अरे तुम्ही कसला कुर्ता घातलाय? अहो जरा चांगले कपडे घाला आणि चेहऱ्यावर जरा हसू ठेवा. डी.व्ही. देशमुखांचे चिरंजीव म्हणून लोक बघणार आहेत तुम्हाला. 5 लाखाचा पुरस्कार मिळणार आहे. तुम्ही पण ना. वहिनी सांगा हो तुम्ही. काका, दादू आज सॉलिड हिरो होणार आहेत ना? येस. अगं साक्षी, तसंही तुझ्या दादूंना बाहेर किती लोक ओळखतात, किती मान सन्मान मिळतो त्यांना. दादू आहेतच ग्रेट. हे साक्षी, जाम गर्दी जमली असेल ना तिकडे? मग म्हणून तर मी तुम्हाला सांगत होते, बाबांबरोबर पुरस्कार घेताना तुम्ही स्टेजवर जायला हवं होतं. किती अभिमान वाटला असता मला. अहो 5 लाखाचा पुरस्कार मिळणार आहे. अहो ही जरा गाजरं तेवढी किसून द्या. मी? अहो असं काय करताय? बाबांना गाजराचा हलवा आवडतो ना. किती काम आहेत मला. तुम्ही पण ना, कळत नाही तुम्हाला. खूप काम आहेत. गाजर हलवा कळतंय. आणि तूही नुसती बसू नकोस. रिमोट कुठे आहे? पटकन टीव्ही लाव. गेली 35
वर्ष हंबीरराव राजे शिर्के एक्सेलन्स फाउंडेशन. साक्षी, आपला कॅमेरा कुठे आहे ग? बाबा आल्यानंतर त्यांच्यावर फोटो काढेन म्हणते. हसता काय तुम्ही? किती काम आहेत मला. आता पाहूया एक विशेष बातमी. गेली 35 वर्ष हंबीरराव राजे शिर्के एक्सेलन्स फाउंडेशन वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी गौरवते. यावर्षी पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांपैकी एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे डॉक्टर D.V. देशमुख. समारंभाच्या सुरुवातीला अनुपस्थित असणारे डॉक्टर D.V. देशमुख समारंभ संपण्याच्या बरोबर अर्धा तास आधी हजर राहिले आणि सुरुवात झाली महानाट्याला. टाळ्यांच्या कडकडाटात 2 शब्द बोलण्यासाठी उभे राहिलेल्या DVंनी पुरस्कारासाठी नकार दिला. असा सन्मान डॉक्टर D.V. देशमुख यांनी फक्त नाकारलाच नाही, तर त्यांनी फाउंडेशनच्या कारभाराबाबत आक्षेप घेतला. आपण पाहत होतात हंबीरराव राजे शिर्के सन्मान समारंभातील महानाट्य. आणि आता आपण पाहूया सामान्य नागरिकांच्या यावरील प्रतिक्रिया. विक्रमराज आणि रणवीर राजे शांत होते, म्हणजे आता टीव्ही सरांचं काही खरं नाही. टीव्ही सरांचं चुकलं. काही नाही हो, मोठ्या लोकांची बदनामी करून प्रसिद्धी मिळवत आहेत D.V. देशमुख. ते देशमुख सर आहेत ना, सॉलिड आहेत. त्यांच्यासारखं कोण नाही. विद्या मंदिर पाडण्याचा अविचार हे करूच कसा शकता? आज मी जे काय आहे ते फक्त D.V. देशमुखांमुळे. D.V. देशमुखचा विजय असो. आमचे रणवीर राजे दयाळू आहेत. रणवीर राजे ना आपले मायबाप आहेत. बोल रणवीर राजे जिंदाबाद. रणवीर राजे जिंदाबाद. रणवीर राजे जिंदाबाद. आता याचा शेवट नेमका काय होणार ते पाहूया. या नाट्यावर पडदा पडेल की घडेल काहीतरी अघटित? काय असेल राजे शिर्के बंधूंचं D.V. सरांना उत्तर? बातम्या विशेषमध्ये मी कादंबरी आपली रजा घेते. नमस्कार. कसली दुर्बुद्धी सुचली देशमुखांना. सगळ्याच अगदी वाटोळ करणार आहेत. D.V. देशमुखांनी तुमच्यावर केलेल्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे? नो कमेंट्स. सर क्या युवा सचिव की स्कूल की जगह माहौल बनाने वाले हो? नो कमेंट्स. तुमची शाळेत शिकणाऱ्या हजारो मुलांच्या भवितव्यावर काय विचार केला आहे? नो आपल्या कमेंट्स. भावाच्या हट्टापायी हंबीर राजे शिर्के यांनी चालवलेल्या ह्या सेवाभावी संस्था अशाच बंद पडणार आहेत का सर? नो कमेंट्स. सन्मान समारंभाच्या निमित्ताने D.V. देशमुखांना पुरस्कार देऊन गप्प करण्याचा प्रयत्न होता का? 1 मिनिट. योग्य वेळ येताच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. चल रे. रणवीर राजे शिर्के. नुकत्याच पार पडलेल्या सत्कार समारंभामध्ये त्यांनी आपली मतं मांडली. त्यांनी सांगितलं की योग्य वेळ येईल त्यावेळेस मी साऱ्या प्रश्नांची उत्तरे देईन. तर आपण वाट पाहूया त्या योग्य वेळेची. N4U साठी कॅमेरामन सचिन सोबत अमरदीप सावंत. हो हो, श्रावणीची मम्मीच बोलतीये. तुझ्याकडे आलीच नाही सकाळपासून. कुठे गेली ही? नाही नाही, हे बघ, तुझ्याकडे जर आली ना किंवा फोन आला ना तर मला प्लीज फोन करायला सांग. हो हो. नाही नाही, मी कळवते ग तुला. हो हो, ओके बाय. म्हणून म्हणत होते मुलीला जरा मोबाईल घेऊन द्या, तर नाही. ए, तुझे टकटक बंद कर. मकरंद बाबा कसं नाही आले अजून? मलाही त्यांचीच काळजी वाटते. त्यांची कशाला काळजी करायला हवी? स्वतःच्या हाताने घात करून घेतलाय. काकू, दादूनी जे केलं ना ते बरोबरच केलंय. त्या राजे शिर्केचा माज उतरवून टाकलाय. आतल्यात तडफडत असेल आता तो. हा, कळेल. सुखरूप घरी आले ना तरी नशीब. दादू, 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 यू सिम्पली ग्रेट. आताच न्यूज ऐकली. हो बाबा, तुम्ही हे काय केलंय? अहो, त्या राजेश शिर्केंना दुखावून तुम्ही केवढं मोठं संकट ओढवून घेतलंय. हो ना,
किती आनंदात होते मी की तुमचा सत्कार होणार, तुम्हाला पुरस्कार मिळणार. मी अभिमानाने सांगणार होते सगळ्यांना की माझ्या सासऱ्यांना 5 लाखाचं बक्षीस मिळणार आहे. पण पुरस्कार तर राहायला बाजूला, वर राज शिर्केंशी वैर ओढवून घेतले. असा कसा कुणाकडूनही अपमान सहन करतील राज शिर्के? माझा मुलगा घरापासून दूर शिकतोय, घरात वयात आलेली मुलगी आहे, आणि त्यांनी काही केलं तर म्हणजे 5 लाखापरी 5 लाख गेले, वर पश्चाताप. अभिलाषा, बाबा झालंय ते चांगलं नाही झालेलं. शाळेच्या जागेचाच प्रश्न होता तर मग राजेश शिर्केंनी दुसरीकडे शाळा बांधून दिली असती ना. आता या सगळ्याचे परिणाम काय होणार आहे त्याची कल्पना आहे का तुम्हाला? संकट तर आपण खरंच ओढवून घेतलंय बाबा, पण आता यातनं मार्ग काय? खडतर मार्गावरूनच प्रवास झालाय आतापर्यंत माझा. आणि अभिलाषा, श्रावणी जशी तुझी मुलगी आहे ना, तशी माझी नातही आहे. आणि श्रावणीच कशाला, तुमच्या सगळ्यांशीच माझं रक्ताचं नातं आहे. पण रक्त सांडून सुधारणा घडवून आणायला माझा सक्त विरोध आहे. रक्त सांडायची जर वेळ आली तर पहिलं रक्त माझं असेल. दादू, देवयानी, अगं माझ्या केसालाही धक्का लावू शकणार नाहीत हे लोक. एवढीच जर हिंमत असती ना, तर माझ्या सत्कार पुरस्काराचं एवढं गाजर त्याने माझ्यासमोर बांधलं नसतं माझं मन वळवायला. शेवटी सत्याचाच विजय होतो, ही गोष्ट यावरून सिद्ध होते. पण बाबा, या वयात आता आराम करायचा सोडून तुम्ही नको त्या गोष्टी का ओढवून घेताय? अरे मकरंद, आता आराम नाही, आता उलट काम काम आणि काम. आणि तुम्ही सगळेजण उगाचच घाबरताय. मी जेव्हा एखादा निर्णय घेतो ना, तेव्हा मागचा पुढचा विचार करून घेतो, तेव्हा निर्धास्त राहा. दादू, तुमचं सगळं म्हणणं पटतंय आम्हाला, पण आपण थोडी काळजी नको का घ्यायला? देऊ, अशा लोकांच्या अंगात बिलकुल हिंमत नसते. वरून किती शूर वाटले ना तरी आतून पोकळ असतात. अशा लोकांना जर आपण योग्य वेळी टोकलं ना, तर बरोबर सुतासारखे सरळ येतात. हां,